जे 4थी आणि 7वीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांचे पालकी अर्थातच थोडंसं संभ्रमित अवस्थेत आहे की आता स्कॉलरशिपचं काय करावं. पुढच्या वर्षी तर 4थी आणि 7वीला स्कॉलरशिपची एक्झाम होणार आहे. त्याच्यामुळे या वर्षीचे 4थीला आणि 7वीला विद्यार्थी आहेत त्यांना पुढच्या वर्षी म्हणजे 4थीचे विद्यार्थी 5वीला गेल्यानंतर आणि 7वीचे विद्यार्थी 8वीला गेल्यानंतर त्यांनाही स्कॉलरशिपची परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये. आणि अशाच या 7वीच्या आणि 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष अर्थ 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नवीन ऑनलाईन बॅच लॉन्च करत आहोत. ऑलरेडी एक 7वीची आणि 4थीची स्कॉलरशिपची बॅच वेगवेगळ्या या 2 बॅचेस आपल्या ऑफलाईन आणि अल्पशा प्रमाणात ऑनलाईन चालूच आहेत. आणि आता एक नवीन ऑनलाईन बॅच आपण लॉन्च करत आहोत 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी. खास त्याच्यामध्ये त्या बॅचमध्ये आपण 8वीचे विद्यार्थीसुद्धा ॲड होऊ शकता, जेणेकरून आपला जर अभ्यासक्रम मागे राहिला असेल किंवा काही त्याच्यामध्ये डाऊट्स असतील तर ते आपले क्लिअर होऊन जातील. बघा, काही विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. मी मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच पालकांना विद्यार्थ्यांना यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं समजतं की विद्यार्थ्यांना असं वाटतं किंवा पालकांना असं वाटतं एकतर बऱ्याच जणांना माहितीच नाही आणखी की स्कॉलरशिपची परीक्षा यावर्षी 7वीला आणि 4थीला सुद्धा होणार आहे म्हणून. दुसरी गोष्ट की अनेकांना माहिती आहे परंतु त्यांच्या मनात असा संभ्रम आहे की एक्झाम नेमकी कधी होणार आणि एक्झाम झाली तर एवढ्या कमी दिवसामध्ये आम्हाला अभ्यास करायला भेटणार का किंवा पेपर कसा असेल इत्यादी अनेक प्रश्न आहेत. हे बघा विद्यार्थ्यांना, पेपर तुमचा 7वीचा आणि 4थीचा हा पेपर एप्रिल किंवा मे महिन्यात असेल असं त्या जर आपण एप्रिलमध्ये जरी परीक्षा धरली तरी सुद्धा आत्तापासून आज 2 डिसेंबर आहे जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो, आत्तापासून 5 महिने तर नक्कीच आहेत बघा आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी, आपल्याला अभ्यास करण्यासाठी. आणि ही 5 महिने जर आपण ठरवलं तर खूप काही आहे आपल्यासाठी, खूप मोठा टाईम आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. जर आपण अभ्यास करण्याचं ठरवलं तर त्याच्यामुळे कोणी संभ्रमित अवस्थेत राहू नका आणि ही स्कॉलरशिपची परीक्षा चांगली होणार, तुमची परीक्षा चांगली जाणार, त्यासाठी चांगलं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्यासाठी चांगला अभ्यास केला पाहिजे. आणि याचसाठी आपण ही जी ऑनलाईन बॅच आहे 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली चालू करतो, लॉन्च करतो.